छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड येथे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वीरित्या पार पडले। या 12व्या अधिवेशनात राज्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी जनहिताच्या प्रश्नांवर छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य संघटनेनं आपली भूमिका जाहीर केली। अधिवेशनात नाशिक रिंग रोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, घरकुल योजनेतील कथित गैरव्यवहार, स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलन इत्यादी प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली। या दोन्ही अधिवेशनाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमांचं पूजन करण्यात आलंय। तसेच संघटनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करून विविध सामाजिक घटकात समाज उपयोगी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच 12व्या राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी छावा क्रांतीवीर सेना व पदाधिकारी यांच्याशी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी फोनवरून संपर्क करून शुभेच्छा दिल्या। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख कामगार नेते तथा दैनिक वृत्तमित्र संपादक अभिजित राणे, नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे, भाजपा प्रवक्ता अजित चव्हाण, कामगार संघटनेचे नेते सुनील बागुल, ॲडव्होकेट शिवाजी शहाणे, केशवराव अण्णा पाटील, नाशिक मनपाच्या नगरसेविका हर्षदाताई गायकर, नानासाहेब बच्छाव यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचे 12वे राष्ट्रीय अधिवेशन व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी जिल्हाध्यक्ष आशिष नाना हिरे, नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख नवनाथ वैराळ, नाशिक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे तसेच सर्व सामाजिक संघटना, संस्थापक अध्यक्ष, सर्वपक्षीय जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आपण सर्वांनी या ठिकाणी आजपर्यंत महाभारत अनेक वेळा पाहिला असेल। आता आपण म्हणाल की महाभारताचा उल्लेख या ठिकाणी करण्याचं कारण काय? तर करण, आपलं नाव करण आहे, परंतु मला वाटतं की तो करण हा शब्द कर्ण या नावाचा अपभ्रंश झालेला आहे। आणि आपण बघितलेलं आहे की महाभारतातील तुमची आमची सर्वांची सर्वात लाडकी व्यक्तिरेखा जी होती ती म्हणजे कर्ण, जो मित्र क्रांतीवीर सेना, छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य 12वे राष्ट्रीय अधिवेशन आणि अधिवेशनाप्रसंगी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमचे मार्गदर्शक, अधिवेशनाचे 15 प्रमुख मागण्या आहेत। त्या मागण्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण, दुसरी मागणी डिझेल पेट्रोल, तिसरी मागणी दुधाला दरवाढ, चौथी मागणी देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा देणे, हमीभाव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांविषयी, कामगार, महिला, शाळा, आरोग्य, रोजगार, हॉस्पिटल, शुद्ध पाणी, रस्ते, हे 15 जे प्रामुख्याने मुद्दे आहेत। हे सगळे समाजाला लागणारे, समाजाच्या घटकातले असे हे 15 मुद्दे आहेत। माझे मित्र, आम्ही एका पक्षात काम करतो असे अजित चव्हाणजी, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, त्यांनी आपल्याला शब्द दिलेलाच आहे की त्यांच्या बरोबर, त्यांच्या समवेत मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांची कॅबिनेट संपेल त्यावेळेस हे सगळे ते 15 मुद्दे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडू आणि ते आपण त्याला यश निर्माण करून देऊ अशी या ठिकाणी मी आपल्याला गवाही देतो। आपल्यामध्ये लोकांना आम्हाला लढायचं नाहीये, आम्हाला चर्चेतून न्याय घ्यायचा आहे, आम्हाला चर्चेतून आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे। कारण आमच्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल नाही करू शकत आम्ही, ते जर रणांगणात उतरवले आणि त्या ठिकाणी जर आंदोलनं केली, त्यांच्यावर जर खोटे नाटे गुन्हे दाखल झाले, त्यांनी शेती करायची का कोर्टाच्या केस लढायच्या, याच्यामुळं करण गायकर शांत आहे। अजित भाऊ, तुम्ही आज आलेत, भारतीय जनता पार्टीचे आपण प्रवक्ते आहात, माझी तुम्हाला विनंती आहे, शासनाला तुम्ही आमच्या वतीनं सांगा, आम्ही विनंती करतोय तुम्हाला की आम्हाला काही नको आहे चुकीचं, जे कायद्यात आहे, जे कायद्याला धरून आम्ही केलंय त्या कायद्यामध्ये आपण त्या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण करा। शासनाचं अभिनंदन करायला मुंबईला जाऊ आणि देवेंद्रजींचा सत्कार करून त्या ठिकाणी येऊ। आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही काही कोणाची
सुपारी घेऊन टाळी वाजवत नाही. आम्ही काही दुपारी उठत नाही, मी सकाळी 6ला उठतो. त्याच्यामुळे आम्ही काही कोणाच्या सुपाऱ्या घ्यायला जात नाही. आणि तसं असेल तर आपण दाखवून देऊ. मला एक सुद्धा विरोधी बाकातला फोन नाही. तुमच्या माहितीसाठी सांगा भाऊ, तुम्हालाही माहिती आहे मी आंदोलन करताना नेटाने आंदोलन करतो. मी कधी राणे साहेब आंदोलन सोडून करत नाही की आज शो साठी आंदोलन केलंय, बातमीसाठी आंदोलन केलं, असं नाहीये. प्रामाणिकपणे आम्ही चळवळ चालवतो, चळवळीत काम करतो. आणि या 12 वर्षामध्ये या छावा क्रांतीवीर सेनेच्या ह्या योद्ध्यांनी ह्या वटवृक्ष जो उभा केला, त्या छावा क्रांतीवीर सेनेचे मावळे अजून या रणांगणात उतरलेले नाहीत. एकही शेतकरी सोडून एकही छावाचा कार्यकर्ता नाहीये आंदोलनात. पण उद्या जर मीटिंग झाली नाही, कारण उद्या आश्वासन दिले आम्हाला मीटिंगचं, उद्या जर शेतकऱ्यांची मीटिंग झाली नाही तर 100% हे सगळे छावे वर्षा निवासस्थानाला घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला काही भीती वाटत नाही. मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो, राणे साहेबांना माझा स्वभाव माहिती आहे. आम्ही मंत्रालयात जाऊन सुद्धा कागद झालेले. आता विचार करा तुम्ही, मंत्रालयात माचीची गाडी जाऊ शकते का? आम्ही नेली, आम्ही कागद झालेले आहे. कुणी माझ्यावर त्यावेळेचे सह्याद्रीला सुद्धा शेतकरी कर्जमाफी चुकली होती, त्यावेळेस सुद्धा सह्याद्री अतिथीगृहामध्ये सुद्धा शासनाचा जी.आर त्या ठिकाणी जाळून दाखवलेला आहे. शरद पवारांची सभा उधळून दाखवलेली आहे, सोनिया गांधींची सभा उधळलेली आहे. साहेब तुम्ही जरा नीट विचार करा. छावे बाजूला आहे आंदोलनातून, पण उद्यापासून सर्व छावे आवाज दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरणार ना? अजय तो ऐकून घ्या. हे गनिमी काव्याचं तंत्र छावा क्रांतीवीर सेनेला तुम्ही या ठिकाणी फार वेळ आहे आणि तुम्हाला ही भूमिका आमची आहे. पण योग्य मोबदला त्या ठिकाणी द्या, योग्य अलाइनमेंट त्या ठिकाणी करा आणि योग्य प्रतवारी करून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या. अहो आम्ही तुमचं होल्डिंग लावू, नारळा फोडू, सत्कार करू, तुमच्या गळ्यांमध्ये एवढे हार घालू, गिरीश भाऊचा चेहरा सुद्धा दिसणार नाही, एवढे हार आम्ही. फक्त न्याय द्या, आमच्यावर अन्याय करू नका आणि आम्हाला विरोधकाच्या भूमिकेत येऊन बसू नका. कारण माझी मिसेस सुद्धा शिवसेनेकडूनच निवडणूक लढली, म्हणजे आम्ही पण सत्तेत होते तुमच्यावर. मी नसेल त्याचं दातृत्व उफळून येतं. आणि थोडासा मराठ्याचा एक शाप आहे, आपण रणांगणामध्ये राजे जिंकतो आणि तहामध्ये हारतो. तर आता जरा मी थोडं लक्ष ठेवणार आहे. म्हणजे एक तप झालंय, 12 वर्ष झाले, ते तप पूर्ण करून झालंय. त्यामुळं याच्या पुढच्या लढाईमध्ये सुद्धा, रणांगणावरती सुद्धा आणि तहाच्या बोलण्यामध्ये सुद्धा या कर्णाचा दरबार मी सोडून जाणार नाही, असं आता स्वतःला बजावलेलं आहे. राजकारणामध्ये शिवाजीदादा तुम्ही महाभारतामध्ये जेवढा शकुनीने कट कपट कारस्थान कपटी केल्या नसतील तेवढे तुम्ही भोगले आणि तेवढे तुम्ही अनुभवले. आणि आमच्या सुदैवानं 2005 पासून राज्यामध्ये हे सगळं आम्ही पाहिलंय. त्यामुळं त्या वातावरणामध्ये राहणारा माणूस हळूहळू तिथं सरावात जातो आणि तो ती काळजी घेतो की तसं ते आपल्यावर होऊ नये. करत राहणारे राजाला सुद्धा सगळं मिळणार, काही काळजी करू नका, सगळं घेऊन जाणार मराठा समाजाच्या लेकरांना 100% पुन्हा खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप शुभेच्छा. Go,